काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। एकीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस पक्षातून अनेक नेते हे इतर पक्षात पक्षांतर करताना पाहायला मिळतात। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि अशातच आता दुसरीकडे काँग्रेसनेच आपल्या मुंबईतल्या एका बड्या नेत्यावर कारवाई केलेली आहे। हकालपट्टीची ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची आता काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे 6 वर्षांसाठी संजय निरुपम यांची पक्षातून ही हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय आणि हाच ठपका ठेवत त्यांच्यावर ही हकालपट्टीची कारवाई भारतीय काँग्रेस समितीनं केलेली आहे। महत्वाचं म्हणजे 6 वर्षांसाठी ही कारवाई असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय। तसंच प्रदेश काँग्रेसचे जे स्टार प्रचारकाच्या यादीत सुद्धा त्यांचं नाव होतं, त्या यादीतून सुद्धा आता त्यांचं नाव काढून टाकण्यात आलंय। महाविकास आघाडी विरोधात केलेल्या वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडी विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याच मुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्यांनी जे आरोप केले होते, जी जोरदार टीका केली होती, त्यानंतर आता ही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। ठाकरे गटानं मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जाहीर केला होता आणि त्यानंतर संजय निरुपम यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती आणि ठाकरे गटावर टीका सुद्धा केली होती आणि तेच प्रकरण आता त्यांच्याच अंगलट आलं असल्याचं पाहायला मिळतंय। निरुपम यांच्याविषयी सांगायचं तर मुंबईतला एक आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। एकेकाळी ते शिवसेनेत होते, त्यानंतर शिवसेनेतून त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आणि आज कितीतरी वर्ष ते काँग्रेस पक्षातच होते। इतकंच नाही तर काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सुद्धा त्यांचं नाव होतं। पण आता उत्तर पश्चिम ही जी मुंबईतली जी जागा आहे, हा जो मतदारसंघ आहे, इथं शिवसेना ठाकरे गटानं काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली होती आणि अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती। इतकंच नाही तर एक आक्रमक पवित्रा त्यांनी ठाकरे गटाविरोधात घेतला होता आणि महाविकास आघाडीत असताना सुद्धा आपल्या मित्रपक्षावर ही त्यांनी जी टीका केली होती, त्यानंतर त्यांचं हे प्रकरण त्यांना आता भोवलं असल्याचं पाहायला मिळतं। ठाकरे गटावर त्यांनी सडकून टीका केली होती आणि आता थेट त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे। दरम्यान दुसरी बातमी अशीही समजते की हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला वायव्य मुंबईचा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला मिळण्याची शक्यता कुठेतरी दुरावली होती आणि त्यामुळे ते पक्षाचा राजीनामा सुद्धा देणार होते। मात्र त्यांनी पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसनंच आधी त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर कुठल्याच पक्षाकडे त्यांनी उमेदवारीचं आश्वासन दिलेलं नाहीये त्यांना, पण तरी सुद्धा आता ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता सुद्धा सर्वांनाच लागली, कारण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी एका चॅनलला मुलाखत दिली होती आणि त्यावेळी त्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं, तोंड भरून त्यांचं कौतुक केलं होतं आणि त्यामुळे आता संजय निरुपम यांच्यावर ही जी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे ते आता पुढचा काय निर्णय घेणार, कुठल्या पक्षात प्रवेश करणार का, असा एक शक्यता अशी जी चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये त्यांनी जे पंतप्रधानांचं कौतुक केलं होतं त्यावरून ते आता भाजपात प्रवेश करणार का अशी शक्यता सुद्धा सध्या निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे ते शिंदे गटात सुद्धा पक्ष प्रवेश करू शकतात अशी ही शक्यता आहे, कारण सध्या वायव्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे तो शिंदे गटाकडे आहे आणि या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी संजय निरुपम हे इच्छुक असल्याचं सांगितलं जाते आणि त्यासाठी तसा त्यांचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे। पण या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन आलेलं नाहीये असंही समजतंय। पण असं जरी असलं तरी काहीच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा या संदर्भात असं म्हटलं होतं की संजय निरुपम जर का आमच्या पक्षात आले तर त्यांचं स्वागतच आहे। त्यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच काय तो निर्णय घेतील असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं। त्यामुळेच आता हा असाही प्रश्न निर्माण झालाय की संजय निरुपम हे शिंदे गटात सुद्धा जाऊ शकतात। मात्र
कुठल्या पक्षात ते पक्षप्रवेश करू शकतात किंवा त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप तरी कुठल्याही पक्षाकडून तसं आश्वासन आलेलं नाहीये. त्यामुळे आता संजय निरुपम नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.